तुम्ही कशा आहेत? मजेत तर मजेतच राहा. तर आजचा ब्लॉग खूपच स्पेशल आहे. तर आज गणेश नाईक साहेबांची रॅली आहे. तर ही रॅली आपल्या देशाच्या सैनिकांसाठी आहे जे शहीद झाले आपल्यासाठी. तर आता आपण तिथं जाऊया. आवडलं तर या ब्लॉगला सबस्क्राईब नक्की करा. त्यासाठी चला. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। भारत माता की जय, भारत माता की जय।
मातरम। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। तिथून घ्यायचं तुम्ही सगळे उभे आहेत आपण सर्वजण जरी त्या माणसं असली तरी त्याला स्वरूप आपण भारताचं दिले ऑपरेशन सिंदूर नंतर आज जी जनसामान्यामध्ये आत्मविश्वास देशप्रेमाची भावना निर्माण त्या सन्मान करण्याकरता आज ही तिरंगा काश्मीरच्या परिसरात निरागस निष्पाप लोक आपल्या कुटुंबात सह गेले असताना पाकिस्तानामध्ये अतिरेकी लोकांनी जे अमानुषपणे त्यांची त्याच्या कुटुंबात समहत्या केली आणि संपूर्ण देश इतका क्रोध लोकांच्या मनामध्ये होता. पण त्यावेळेला आपण म्हणलो होतो की देशाचं नेतृत्व या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि योग्य वेळी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं बैठका घेतल्या, निर्णय घेतला. सेनेचे आपल्या राष्ट्राच्या तिन्ही दलाचे पायदल, वायुदल आणि नौदल हे सर्व लोकांना सतर्क करून गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये ज्या गनिमी कावाचा वापर केला गेला त्याचाच वापर या पाकिस्तानला त्यांची जागा दाखवण्याकरता आपल्या सैनिकांनी केला. खोट्या बातम्या देऊन भारताची विमानं पाडली अशा प्रकारचा एक प्रोपगंडा केला, परंतु त्या सर्व खोट्या फेक होत्या. किंबहुना त्यांची युद्धाच्या करता जी सीमेलगत असलेली एअरपोर्ट होती ती सर्व आपण उद्ध्वस्त केली. हवेच्या हवेत, पाण्यामधून, जमिनीमधून विविध प्रकारच्या शस्त्रांचा वापर करून पाकिस्तानला नाही तर पूर्ण जगाला दाखवून दिलं की भारत हा सामर्थ्यवान आहे. हा त्यागी आणि कणखर मनाच्या लोकांचा देश आहे आणि त्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी विविध ठिकाणी जाऊन सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम केलंच. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा ठिकठिकाणी जाऊन सैन्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात जास्त बाब म्हणजे
देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून पूर्ण जनता सैन्याच्या पाठीमागे आहे आणि या सैन्याचं कौतुक करण्याकरताच ही तिरंग्याची रॅली आहे. हा देश भविष्य काळामध्ये दुसऱ्यांवर आक्रमण करणारा नाही, परंतु दुसऱ्यांचं रक्षण करणारा म्हणून या देशाची ओळख व्हावी अशा प्रकारची भावना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. आम्ही संयमित आहोत, परंतु भविष्य काळामध्ये या देशाच्या स्वाभिमानाला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला त्याचं उत्तर त्याच पद्धतीने मिळेल. आणि आज सकाळी मी पालघरला होतो. पालघरला तिरंगा रॅली पूर्ण करून मी आता इथे आलो आणि ज्या पद्धतीनं जे प्रमुख ज्यांचा मनाचा भाव देशाच्या करता कुठल्याही प्रकारचा घेण्याचा घाव शरीरावर मनावर अशी तयारी असलेली आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आपल्या सैनिकांचं मनोबल वाढेलच, परंतु आपल्या नेतृत्वाला देशाच्या नेतृत्वाला विश्वास जनतेचा वाटेल की ज्याला प्रसंग येतो त्यावेळेला देशातली जनता धर्म जात पंथ वर्ण वर्ग विसरून देशाच्या अखंडतेला महत्व देतो. निश्चितपणे माननीय पंतप्रधानांनी ज्यावेळेला सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलवली त्यावेळेला त्यांनी सांगितलं एरवी आम्ही तुमच्या बरोबर असू असा मी शब्द देत नाही, परंतु देश ज्याला संकटात असेल त्यावेळेला आम्ही सगळे पक्ष भेद विसरून तुमच्या पाठीमागे राहू. ही देशाची अखंडता एकात्मता आहे आणि मी विश्वासाला सांगतो अशा सुविचारांना वागणाऱ्या लोकांचा विकास होईलच, परंतु तो विकास होताना या जगाच्या पाठीवर जे जे विकसनशील देश आहेत त्या विकसनशील देशांना निर्भयता देऊन त्यांचा विकास त्यांच्याकडे सुद्धा मनशांती देण्याकरता आपल्या देशाचं योगदान राहील असा विश्वास व्यक्त करतो. आपण सर्वजण या तिरंगा रॅलीमध्ये येऊन देशाच्या अभिमानाच्या घोषणा दिल्या, आपल्या सैनिकांच्या शौर्याच्या घोषणा दिल्या, त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. भविष्य काळामध्ये येणाऱ्या कुठल्याही संकटाला तोंड देण्याकरता आपण तयार राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. भारत माता की जय. गाईस, आताच आपण तिरंगा रॅली म्हणून आलेलो आहोत. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. अजून पुढे व्हिडिओ येतील. त्यासाठी बाय.